धर्माचे दर्शन घडून देणारे महान बोधिसत्व, विश्वरत्न, भारत रत्न, युगा पुरुष, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करून त्यांचेच विचार तुमच्या हृदयावर कोरण्यासाठी या विचारपीठावर उभा आहे. प्रसंगी शिक्षणाची ज्ञानगंगा ज्यांनी सामान्यांच्या घरापर्यंत आणि गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवली असे क्रांती सूर्य ज्योतिराव फुले व त्याचबरोबर बंद स्त्री शिक्षणाचे कवाडे तुम्हासाठी खुले करून देणारा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला गेला तो कोणी ऐरागैरेने नव्हे, तो महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो म्हणजे हिरव्या पिवळ्या शालींनी, तलवारीच्या खणखडाटीने, घोड्यांच्या टापाने आणि शाहिरांच्या डफांनी. आणि हाच इतिहास घडविला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. अहो मुजरा त्या महाराजांना, मुजरा त्या रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, ज्याच्या शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान आणि त्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान आणि तोच त्या सूर्याची शान. असा मराठी मनाचा धगधगता अभिमान. महाराष्ट्राच्या प्रत्येक देवराज्याचे पहिले स्थान असे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा धडाज, राजा धीराज, निदळ्या छातीचा, दणकट बाहूंचा, मराठी मनाचा आणि भारत वर्षाचा असा एकच राजा, ते म्हणजे राजे शिवछत्रपती आणि यांनाही माझा मानाचा नमस्कार. वादळाशी खेळणारी आमची रमाई सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ हे आम्ही आजच्या काळात शोधतोय, परंतु हल्ली कुठे दिसत नाही. मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी तर परिचितच आहोत, परंतु ज्या बाजू डॉक्टर बाबासाहेबांच्या कधीही दिसल्या नाही त्या बाजू आज मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. एक 7-8 वर्षाचं लहानगं लेकरू आपल्या सवंगड्यांबरोबर अजिंक्य डोंगरावर खेळायला गेलं होतं. खेळता खेळता सगळ्यांनाच पाण्याची खूप तहान लागली. तेव्हा भीमरावांना एका शेतात एक विहीर नजरेस पडली. समस्त गोतावळा आणि भीमराव विहिरीच्या पायथ्याशी जमले. तेव्हा त्यातील एकाने म्हटले, भीमराव, जर आपण या विहिरीतले पाणी प्यायलो तर आपल्याला मार बसेल. आमच्या या निर्भीड भीमाला ही गोष्ट काही पटली नाही. भीमराव लगेचच विहिरीत उतरले आणि ढसा पाणी प्यायले. लगेचच तो शेतकरी तिथे पोहोचला आणि पाहतो तर काय, हा एक मुलगा विहिरीत उतरला आणि पाणी पित आहे. त्याने लगेचच भीमरावांना विचारले, कोणाचा रे तू? भीमराव उत्तरले, मी रामजींचा. कोणत्या जातीचा रे तू? भीमरावांनी क्षणाचाही विलंब न करता उत्तरले, मी महार जातीचा. अरे बाळा, विहीर बाटवलीस की रे? या आमच्या लहानच्या निर्भीड भीमाला त्या शेतकऱ्याने काठीने मारले. आणि हाच तो इतिहासातला पहिला क्षण आमच्या महामानवाच्या मनावर कोरला गेला. आणि म्हणूनच 20 मार्च 1927 रोजी आमच्या महामानवाने 14 तळ्याचा सत्याग्रह करून 14 तळ्याचे पाणी समस्त भूषणांसाठी खुले करून दिले. आणि हाच तो इतिहासातला पहिला प्रेरणादायी क्षण. आत्मभान जागे केले मानवास मी पण दिले, धम्मचक्र हे परतोणी नव शक्ती मानवा आणि या शक्ती मागे मूर्ती भीम काय धी स्फूर्ती. जणू मुख्याच दिली वाणी, चवदार तळ्याचे पाणी. सिम्बॉल ऑफ नॉलेज असणाऱ्या बाबासाहेबांच्या पदव्या आम्ही फक्त जोरजोरात सांगितल्यात, परंतु त्या पदव्यांमागची वेदना आम्हाला कळायची राहून गेली. सन 1912 मध्ये बाबासाहेबांनी BA ची पदवी पूर्ण करून भारतात परतले. तेव्हा त्यांना लगेचच अमेरिकेची पदवी पूर्ण करायला जावयाचे होते. तेव्हा आमच्या बाबासाहेबांचा आणि रमाईंचा विवाह झालेला होता. आमच्या रमाई त्यांच्या संसाराची घडी बसवत होत्या. बाबासाहेबांना अमेरिकेत जाऊन 6 महिन्यानंतर रमाईंचं एक पत्र जाते. त्या पत्राचा मजकूर असा होता, बाबासाहेब, जेव्हा तुम्ही हे पत्र वाचाल तेव्हा आपल्या हातातलं पुस्तक कधीच खाली ठेवू नका. जेव्हा तुम्ही अमेरिकेत गेलात तेव्हा मी गरोदर होते. आपलं बाळ माझ्या पोटात होतं. त्याचा जन्म झाला. त्याचं नाव मी रमेश ठेवलं. परंतु दुर्दैवाने बाबासाहेब, आपला रमेश तुम्हाला न सांगताच निघून गेला. बाबासाहेबांच्या जीवनातील अत्यंत हृदय पिळून टाकणारी घटना होती. बाबासाहेबांनी कशाचाही विचार न करता लगेचच रमाईंना उलट पत्र लिहिलं, रमा, तू सांगितल्याप्रमाणे मी माझ्या हातातलं पुस्तक कधीच खाली ठेवणार नाही. परंतु एवढा अभ्यास करेल की भारतातला कुठलाही रमेश आपल्या आईला अन्नाविना आणि औषधाविना सोडून जाणार नाही. बाबासाहेबांच्या 5 लेकरांपैकी 4 लेकरांचं बलिदान या गोरगरिबीमुळे द्यावे लागले. काय हा आमचा महामानव त्या काळी चांगल्या पगाराची नोकरी मिळून सुखात नांदू शकला नसता? होय, परंतु हा शाश्वत यज्ञ दलितांच्या उद्धारासाठी होता. म्हणूनच म्हणावीसे वाटते की मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू तर दिली जगाला व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, तू देव धूतही नव्हतास, तू तर मानवतेची पूजा करणारा खराखुरा महामानव होतास. जाता जाता वामन दादा गर्डकांच्या 4 ओळी म्हणायचा मुहा आवरला जातो. भीमा, तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते.
अरे वाणीत भीम होता, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या या पिलांचे सारेच चोख असते. भीमा तुझ्या मताचे तर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेच डोकं असते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.